झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आज झाली. माननीय खरगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्वतः माननीय राहुलजी होते, माननीय प्रियंकाजी होत्या आणि देशातले सर्व आमचे ज्येष्ठ नेते त्यामध्ये उपस्थित होते. वर्किंग कमिटीचे मेंबर्स होते. यामध्ये चर्चा सगळ्याच विषयांवर झाली. म्हणजे एकंदर निवडणुका, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने कशा पद्धतीनं फंडे वापरले याच्यावर तर निश्चितपणे चर्चा तर झालेली आहेच, पण आपण काय केलं पाहिजे यावरच चर्चा त्यामध्ये झालेली आहे. आणि काही निर्णय आता जे आम्ही घेतलेले आहेत ठरावाच्या रूपानं ते AICCच ते जाहीर करणार आहे. मुद्दा होता की पक्षांतर्गत काही वादांचा फटका या निवडणुकीत बसला का? आमच्यामध्ये महाराष्ट्र म्हणून मी जर सांगेल तर आम्ही अत्यंत एकमतानं चांगली निवडणूक केली. सर्वजण आम्ही जसे आघाडी म्हणून आमचे सहकारी होतो आम्ही आणि पक्षांतर आमचे सुद्धा, काँग्रेसचे सुद्धा, सर्वांनी एकमतानं निवडणूक केलेली आहे. त्यामध्ये कोणताही दोष आमच्यामध्ये नव्हता. राहुल गांधी किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काही सूचना केलेल्या आहेत का? या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांच्यात ते बोलताना दिसलं की निवडणुकीची फक्त वातावरण असून होत नाही, ते कायम राहिलं पाहिजे. नाही, याच्यामध्ये तर खूप सांगोपांग चर्चा झाली. पुढचंही धोरण ठरवण्याच्या दृष्टीनं चर्चा झाली आहे आणि त्यामधला जो काही आता ते देणार आहेत माहिती ते स्वतः AICCच त्याच्या बाबतीतलं आपलं निवेदन करेल. राज्यांची क्लास घेतली गेली. हे पराभव ज्या प्रकाराने झालं ते पक्षांतर्गत किंवा एकमेकांवर टीका बोलून कुठे ना कुठे नाही, असं बिलकुल आमच्या महाराष्ट्रामध्ये तर आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. कोणताही दोष आमच्या आघाडी म्हणून किंवा पक्ष म्हणून राहिलेला नाही. बाबत काही निर्णय झालेला आहे का? कारण सगळ्यांनी त्या बाबतीत काय आता ते जे काही आहे त्या बाबतीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं जे निवेदन येईल त्यामध्ये येईल. निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तुमचे प्रभारी चन्नीतला आणि मुकुल वासनिक यांनी. त्या पत्रावर तुम्हाला काय कुणी पत्र लिहिलं? नाना पटोले, रमेश चन्नीतला आणि मुकुल वासनिक. राज्यात मतदानाची आकडेवारी तफावत त्या संदर्भात एक पत्र. नाही, यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या संशयास्पद आहेत. ही वस्तुस्थिती आहे. एकंदर आकडेवारी आहे, आकडेवारीतलं साम्य आहे. याच्यात तर खूप संशयास्पद गोष्टी आहेत. ही वस्तुस्थिती आहे आणि हे सगळं आम्ही निदर्शनाला आणून दिलेलं आहे आजच्या बैठकीमध्ये आणि त्यामुळं त्यावर आधारित अशा प्रकारचं काहीतरी निवेदन जे देणार आहे ते शेवटी AICC देणार आहे. एक महत्त्वाचा मुद्दा आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये लाखो मतदान झालं. हे खरं आहे की 6 नंतरचं झालेलं मतदान रात्री 11 पर्यंत चाललं आणि ते जवळपास 75 लाख इतकं होऊ शकतं, हे एक आश्चर्यच घडलेलं आहे आणि त्याच्या बाबतीतले तर आम्ही अवगत करून दिलेलं आहे. बंटी शेळके जे तुमचे उमेदवार होते त्यांनी नाना पटोलेंवरती गंभीर आरोप केल्याचं बघायला मिळतंय. तुम्ही देखील तो आरोप बघितला, त्यांच्यावरती कसं? नाही, असं खरं म्हणजे आरोप करणं योग्य असं माझं काही मत नाही. आम्ही काम केलं, सर्वांनी केलं, चांगल्या पद्धतीने. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.